जरा बरं वाटायला लागलं. शांत शांत वाटतंय. नाही त्याच्या आईला त्या टी व्हीवर त्या मोबाईलवरती जिकडं तिकडं, इकडं आरक्षणाचं टेन्शन, तिकडं आंदोलनाचं टेन्शन. जिकडं तिकडं बघा नुसतं आंदोलन आंदोलन. त्यात आता हे येणारा निवडणुकीचं टेन्शन. नुसतं टेन्शन 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 झालंय. अरे दादा, काय झालं? टेन्शन मध्ये दिसते तुम्ही. खायला फुल इज्जत. काय दादा, कसं मग? लय टेन्शन मध्ये दिसतात. काय घरच्या टेन्शन विचार आहे की काय तुम्हाला? हा नाही रे, घरचं काय टेन्शन नाही. मग काम बिम सुटलं की काय? जॉबचं टेन्शन आहे की काय? हा अरे ते पण टेन्शन नाही दिवेश. घरचं पण टेन्शन नाही, जॉबचं पण नाही. बरं ते राहून द्या. ते निवडणुकीचं तुम्ही काय बोलत होते? आणि ते निवडणुकीचं आपल्याला काय करायचं आहे? हे दिवेश, ते टेन्शन आहे मला. तू बोलतो ना काय करायचंय, ते टेन्शन झालंय मला माझं स्वतःचं. तुझ्या माहितीसाठी सांगतो दिवेश, पहिले या निवडणुका यायच्या ना तर मन एकदम असं भरभराटायचं रे. एक ते वातावरण एकदम म्हणजे आनंदी वातावरण वाटायचं. इलेक्शन करायला चाललो आम्ही, मत टाकायला चाललो आणि माझ्यासोबत अजून 4-5 जण मी घेऊन जायचं. तो माहोल आहे ना एकदम म्हणजे खूप एक मन भरून यायचं. तेव्हा आम्ही मत करायला चाललो. हा बाबा आम्ही मत केलं, वा. पण आता तसं नाही राहिलं रे दिवेश. सगळं बदललं आता. आता मत करायचं म्हटलं ना तर टेन्शन आहे. पहिल्यासारखं नाही राहिलं रे. पहिला तो एक काळ होता दिवेश की आमचा नेता त्याच्या एका हाकेवरती आम्ही आमच्या परिवार सोबत मित्रासकट मतदान करायला जायचं. खूप चांगलं वाटायचं, अभिमान वाटायचा की आम्ही मत केलं. पण आता दिवेश तसं नाही राहिलं. आता इलेक्शनच्या एक रात्री अगोदर घरी बाटले येतात, पैसा येतो, कपडे येतात आणि त्यासोबत धमकी येते. नाही घेतलं तर धमकी. आता भीती वाटते रे हे इलेक्शन आलं तर. अरे हेच नेते, तो त्याला शिव्या घालतो, हा त्याला शिव्या घालतोय. अरे सगळे एकमेकाच्या जीवावर उठलेत. अरे आज गल्ली गोळ्यात हत्या होते. अरे मर्डर व्हायला लागले, मर्डर. अरे जर असे मर्डर व्हायला लागले तर तुझं आणि माझं, आपलं सामान्य माणसाचं काय? दिवेश, याच गोष्टीचं टेन्शन आहे मला. कसं व्हायचं दिवेश? आपण मतदान केलं तरीही टेन्शन, आणि नाही केलं तरीही टेन्शन. तर सांग ना दिवेश, कसं काय टेन्शन येणार नाही? हेच टेन्शन आहे मला दिवेश, हेच टेन्शन आहे. यस दादा, यू आर राईट. एकदम करेक्ट बोलले तुम्ही. अरे या राजकारणाच्या नावाखाली काय चाललं काय कळत नाही आपल्याला. अरे एवढंच नाही तर संविधानाचा आज मान राहिला नाही. मग आपलं हे लोकशाहीचं राज चालू झालं हे. आणि दादा, आपला लोकशाहीत आपल्या लोकांचा स्वातंत्र्य राहिला नाही. मग दादा आता तुम्हीच सांगा, याला पर्याय काय? त्याला एकच पर्याय आहे दिवेश. पर्याय? कुठला पर्याय दादा? संविधान.
आणि हे संविधान आपल्याला सांगतो की अशा गंद्या राजकारणातून गंद्या नेत्यांना घरी बसावे आणि आपल्या स्वाभिमानासाठी, आपल्या लोकशाहीच्या स्वाभिमानासाठी आणि आपल्या अभिमानासाठी आपण मतदान करू. आज आपण आपला नेता निवडूया. तर दिवेश, आज आपण मतदान करूया. हो दादा, नक्कीच. चला दादा. चाल.